प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायलेंट बी बघणार आहोत। काही शब्द या ठिकाणी तुमच्यासाठी घेण्यात आलेले आहेत समजून सांगण्यासाठी। इंग्रजी भाषेमध्ये सायलेंट बी कशा पद्धतीने आपण वापरतो। द ऑल इन वन महाराष्ट्रीयन चॅनलला सबस्क्राईब करत चला, लाईक शेअर करा आणि भाषेसंदर्भात नवनवीन व्हिडिओ तुमच्या माहितीमध्ये नक्कीच भर घालतील। पहिला शब्द आहे या ठिकाणी ॲप्लॉम। ॲप्लॉम हा शब्द बघा, याच्यामध्ये बी सायलेंट आहे। ॲप्लॉमचा अर्थ होतो आत्मविश्वास। ॲप्लॉम ब नाही म्हणायचं, म वर आपल्याला थांबायचं आहे। ॲप्लॉम, ॲप्लॉम। बॉम्ब, अनेकदा बघा लोकांना तुम्ही पाहिलं असेल बॉम्ब म्हणतात, बॉम्ब, तसं नाही आहे ते, बॉम्ब विस्फोटक पदार्थ, बॉम्ब। क्लाइम, क्लाइम, म वर थांबायचं, क्लाइम, क्लाइम म्हणजे चढणे डोंगरावर, झाडावर। कॉम, कंगवा, म वर थांबायचं आहे, कॉम। क्रम, क्रम म्हणजे तुकडे, छोटे छोटे असतील, केकचे तुकडे असतील, त्याला आपण क्रम म्हणतो। डेट, डेट बी सायलेंट आहे। कर्ज, याचा अर्थ होतो कर्ज। डाऊट, तर या ठिकाणी डाऊट हा शब्द बघा, हा शब्द अनेकदा वापरला जातो दैनंदिन जीवनामध्ये। बी सायलेंट आहे, संशय या अर्थाने। डम, डम, मुका, मूर्ख मनुष्य, त्याला आपण डम म्हणतो। जॅम, बी सायलेंट, जॅम, खिडकी किंवा दरवाजा असेल तर त्याच्या बाजूला लावलेला खांब त्याला जॅम म्हणतात। लॅम, कोकरू। लिम, हात पाय, हे अवयव शरीराचे, त्यांना आपण लिम म्हणतो। नम, नम सुन्न होणे, एखादा अवयव, नम बी सायलेंट। प्लम, प्लम म्हणजे उभे राहणे, तपासणे या अर्थाने, प्लम। सेटल, बी सायलेंट आहे, सूक्ष्म, नाजूक, सेटल म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला। सकम, सकम म्हणजे एखाद्या अवघड परिस्थितीला, कठीण परिस्थितीला शरण जाणे, बळी पडणे, सकम। थंब, अंगठा। टॉम, थळगं, कबर, टॉम म्हणतात। ओम, ओम, ओम नाही म्हणणार, ओम म्हणणार, म्हणजे गर्भाशय, ओम। पुन्हा एकदा वाचते, ॲप्लॉम, बॉम्ब, क्लाइम, कॉम, क्रम, डेट, डाऊट, डम, जॅम, लॅम, लिम, नम, प्लम, सेटल, सकम, थंब, टॉम, वोम। अशा पद्धतीने आपल्याला हे सायलेंट लेटर्स आपल्या उच्चारणामध्ये घ्यायचे नाही आहेत आणि तो शब्द आपल्याला वाचायचा आहे, बी आपल्या उच्चारणामध्ये न घेता। तर असे अनेक शब्द आहेत। आपण या शब्दांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येणार आहे की एम बी हे जवळजवळ आलेले, यम आणि बी हे दोन अक्षर, त्यावेळेस आपल्याला बी सायलेंट करावं लागणार आहेत। तर निरीक्षणातून भाषा चटकन शिकता येते, बोलताही येते। तर काळजीपूर्वक हे शब्द आपल्या वहीवर लिहा, त्यांना प्रत्येक शब्दाला 2-4दा वाचा, लिहा, म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये हे फिक्स होईल आणि हे शब्द जेव्हा वाचनामध्ये तुमच्या समोर येतील किंवा तुम्हाला जेव्हा संभाषणामध्ये वापरावे लागतील त्यावेळेस तुम्ही बीला सायलेंट करणार। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।